10-11 वर्षांचा सोनू आपल्या शाळेत कायम अव्वल येत असे. त्यामुळे जवळजवळ सर्वच शिक्षकांचा तो आवडता झाला होता. घरी देखील आई बाबांना त्याचं कौतुक होतच. पण एका दिवसापासून तो बदलला. प्रचंड चिडचिड करू लागला. हातात येईल ती वस्तू आई बाबांना फेकून मारू लागला. एक दिवस आई बाबा आणि तो निवांत बसलेले असताना तो कुठेतरी दूरवर एकटक पाहत असल्याचे त्याच्या बाबांना जाणवलं. त्यांनी विचारलं, काय रे, काय बघतोयस? तेव्हा त्याने त्याची मान बाबांकडे वळवली. एक असुरी हास्य त्याच्या चेहऱ्यावर आलं आणि तो म्हणाला, बाबा, लवकरच आपल्या घरातून कोणीतरी जाणार आहे. हा अनुभव पाठवलाय पुण्याहून शुभांगी यांनी. तेव्हा आता जाणून घेऊयात की सोनू सोबत नेमकं असं काय घडलं की त्याचं वागणं असं अचानक बदललं. नमस्कार काजव्यांनो, कसे आहात? मी शुभांगी पुण्याहून. मी आज एक अनुभव सांगणार आहे. त्याला मी नाव देते मत्सर. मत्सर आपल्याला किती खालच्या पातळीपर्यंत नेऊ शकतो ना, याचं एक उदाहरण आहे. तर मी ऍक्च्युली प्लेसचं नाव नाही सांगणार आहे आणि मुलाचं नाव पण बदलून सोनू ठेवलेलं आहे. तर एक हॅपी फॅमिली राहतीये. मम्मी पप्पा आणि मुलगा सगळं व्यवस्थित आहे त्यांच्या घरामध्ये. तर सोनू माझ्या हार्डली 10 किंवा 11 वर्षाचा हा सोनू आहे. स्कूलमध्ये एकदम व्यवस्थित, टीचरचा एकदम फेवरेट स्टुडंट आणि घरामध्येही किंवा आजूबाजूच्यांनाही सगळेजण कौतुक करणार हा असा होता. प्लस त्याचे मम्मी पप्पा देखील वेल सेटल होते. आपण म्हणतो ना एखादं दृष्ट लागण्यासारखी फॅमिली, तशी सोनूची फॅमिली होती. आता अपार्टमेंटमध्ये आहेत, आजूबाजूचे ओळखीचे असतात. मग आपण शेजार धर्म म्हटलं की आपल्याकडं नवीन काही बनवलं की आपण देतोच, की बाबा आज मी ही डिश बनवलीये किंवा समोरून आपल्याला येतं, बघा ट्राय करा कसं झालेलं आहे. तर हे यांची देवाणघेवाण चालूच असायची. तर आणि हे सगळं व्यवस्थित चालू असताना अचानक आहे ना सोनूचं वागणं बदलायला लागलं. भयानक हट्टीपणा किंवा मारायचा, स्वतःलाही मारणार, मम्मी पप्पांनाही मारणार, हे ते. आणि एक दिवस अचानक ते तिघं बसलेले असताना सोनू असा एकटक बघायला लागला. एकटक बघत होता आणि मम्मीचं लक्ष गेलं तर त्यांनी तिच्या मिस्टरांना खुणवलं की हा नक्की काय करतोय. तर हा बघतोय आणि मान थोडीशी, आपण एखाद्याशी कसं लांबून कन्व्हर्सेशन करताना हो नाही किंवा काहीतरी आपल्या चेहऱ्यावरती थोडेफार एक्सप्रेशन दिसतात, तसे त्याचे एक्सप्रेशन जाणवत होते. आणि त्यांनी एक मान यस मध्ये अशी मान हलवली आणि पटकन पप्पांकडे वळून कसं म्हणताय, पप्पा तुम्हाला माहितीये का आपल्या घरातून कोणतरी जाणार आहे, आणि खूप घाण क्रिपी स्माईल दिली. तर या दोघांना कळालंच नाही हा असं काय बोलतोय. तर त्यांनी विचारलं, कोण जाणार आहे? आपल्या घरातून कोणतरी जाणार आहे, आणि फक्त स्माईल करायचा. कोण जाणार आहे, कधी जाणार आहे, कुठे जाणार आहे, काहीच नाही. त्याचं एक वाक्य होतं, पप्पा आपल्या घरातून कोणतरी जाणार आहे. हे वाक्य त्यांनी बोललं. तर आता यांनी बोललं की बाबा चला छोटा आहे, आणि सोडून दिलं. पण त्याचं नंतर जे वागणं बदलत होतं की बाबा नको त्या गोष्टीसाठी चिडचिड करणं, खूप अतित रागा करणं, एखादी गोष्ट मारणं. पण ह्या ह्याच्यामध्ये एक गोष्ट त्यांनी खूप ऑब्झर्व केली की हा एकटक असा बघतो कोणाकडे तरी, म्हणजे समोर काहीच नसतं, पूर्ण ब्लँक असतं. हा बघतोय त्याच्याकडे आणि समोरची व्यक्ती ह्याला ऑर्डर करतेय आणि तो उठून ती गोष्ट करतोय. हे त्यांना खूप वेळा जाणवलं की हा नॉर्मल बसला असेल तर मध्येच असं तो बघणार तिकडे आणि उठणार आणि जाऊन जे काही त्याच्या हातामध्ये वस्तू सापडेल, मग ते समोर मम्मी असू दे पप्पा असू दे त्यांना मारणार किंवा स्वतःला मारणार. ह्या गोष्टी चालू होत्या. मग त्याच्यामध्ये त्याची 2-3 वेळा दुखापतही झाली होती. दुखापत झाली की मग दवाखान्यामध्ये हे नेलं, ड्रेसिंग करायला येते. पण कॉन्स्टंटली 2-3 वेळा सेम झाल्यानंतर डॉक्टर म्हटले की बाबा तुम्ही एकदा काउन्सिलरला भेटा, की हा म्हणजे एवढा वायबल का होतोय, एवढा म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पॅनिक का होतोय, आणि सारखं एवढं लागणं हे पण चांगलं नाहीये. तर मग मम्मी पप्पांनी आपलं काउन्सिलरला दाखवलं, पण काउन्सिलरच्याही लक्षात येत नव्हतं. बघितलं तर एज फक्त 10 ते 11 आहे, आणि ह्याच्यामध्ये एकच की बाबा चला ह्याचं काहीतरी बिनसलं असेल म्हणून हा चिडचिड करत असेल. पण हा मधूनच यायचा आणि म्हणायचा,
तुम्हाला माहितीये का आपल्या घरातून कोणतरी जाणार आहे, आणि तो क्रिपी स्माइल द्यायचा. तर ही गोष्ट त्यांना खूप ऑड वाटायची, हे सेंटेन्स ऑड वाटायचं. तर मग झालं, दवाखाने चालू आहेत, काउन्सिलर चालू आहेत, आणि एक दिवस त्याच्या काकाच्या घरी फंक्शन होतं काहीतरी. तर त्याचे काका जे आहेत ते स्वामींचे भक्त आहेत. तर मग तिकडे जायचं होतं. याला अगदी दवाखान्यात जरी न्यायचं म्हटलं ना, तरी त्याचा रडून गोंधळ असायचा, सगळं हे असायचं. हा, आणि सॉरी, मी एक गोष्ट सांगायची राहिले. हे काकाच्या घरी जाण्याच्या आधी एक दिवस त्यांनी इतका हट्ट केला की मला चिकन खायचंय, मला चिकन खायचंय. तर आणि असंच मे बी त्या दिवशी काहीतरी असेल, तर घरचे नाही म्हणत होते. पण मग त्यांनी स्वतःला मारून घ्यायला सुरुवात केली, म्हणून मग शेवटी त्याच्या वडिलांनी जाऊन चिकन आणलं. आणि सगळ्यात घाणेरडी गोष्ट म्हणजे ह्यानी मम्मी जेव्हा चिकन वॉश करायला गेली की बाबा आपण ते शिजायला टाकू, त्यांनी लिटरली हातातून ओढून घेऊन तो तसंच कच्चं चिकन खात होता. तेव्हा ह्याचे मम्मी पप्पा जरा घाबरले होते, आणि तेव्हा त्यांच्या डोक्यात होतं की नाही, आपण काहीतरी म्हणजे लोक जे आपल्याला सांगतायत की आपण बाहेरचं बघितलं पाहिजे, ते बघायला हवं म्हणून. तर हे डोक्यात असतानाच त्याच्या काकांच्या घरी प्रोग्राम होता. तर आता हे निघाले, तर त्याचं नेहमीप्रमाणेच की बाबा यायचं नाही, हातपाय आपटायचे, मधूनच पळत यायचं. कसं तरी त्यांनी त्यांच्या घरापर्यंत नेलं. घरामध्ये हे आल्यानंतर तो दारामध्ये अगदी स्टिफ होऊन उभा राहिला. तो हालचालच करायला मागेना. सगळे त्याला म्हणतात, सोनू आत ये, सोनू आत ये. सोनूचं एक नाही की दोन नाही, तो अगदी फ्रीज झाल्यासारखा होता. मग शेवटी त्याचे वडील वैतागले आणि हाताला पकडून त्याला आत खेचायला लागले. पण ते म्हटले की एवढी जबर शक्ती त्यांना लावावी लागली की तो आत येता येत नव्हता. आणि जसं त्यांनी थोडंसं दाराच्या आतमध्ये तो आला, तसा तो फटकन चक्कर येऊन पडला. तर तिथे एक आजी होत्या, तर आजी म्हटल्या, नाही, हे काहीतरी वेगळं आहे. आता जे लोक स्वामींचं करतात ना, त्यांना माहिती असेल की कवड्याचं माळ नाही, सॉरी, तोरण हे घराच्या आपल्या दारामध्ये लावायला ते सांगतातच. आणि त्याच्यामुळेच तो कवड्याच्या त्या तोरणामुळे तो आत येऊ शकत नव्हता. म्हणजे ती जी एंटिटी त्याच्याकडे होती ती आत नव्हती येत, त्याच्यामुळे सोनू तिथेच थांबून होता. पण कसं झालं की त्याच्या वडिलांनी जसं खेचून घेतलं, तर एंटिटीला घराच्या बाहेर थांबावं लागलं, आणि सोनू आतमध्ये आला. सोनूला चक्कर आली, तो एक 15-20 मिनिटानंतर थोडा नॉर्मल झाला. पण तेव्हा मग पटपट यांनी आपलं हे केलं, जे कोणी जाणकार आहेत त्यांना भेटले. मग त्यांना सांगितलं की बाबा हा असं असं म्हणतोय. आणि त्या दिवशी त्याच्या पप्पांच्या लक्षात आलं की तो ते सेंटेन्स का बोलायचा, की पप्पा आपल्या घरातून कोणतरी जाणार आहे म्हणून. तर मग ते झालं सगळं. मग त्यांनी हा, ते जे कोणी जाणकार होते त्यांना विचारलं. मग त्यांनी गंडे दोरे त्याला बांधले, परत एखादा दुसरा उतारा करायला सांगितला. ते काकाच्या घरामध्येच असताना ह्यांनी सगळं क्लिअर केलं, आणि ते गंडे दोरे बांधले होते. गंडे दोरे बांधले, पण आता हे झालं की बाबा त्यांनी स्ट्रिक्टली एक गोष्ट सांगितली होती, की हे जे कोणी केलेलं आहे ना, त्याला खाण्यामधून दिलं होतं, की बाबा ह्याचं सगळं व्यवस्थित चालू आहे आणि ते कोणाला तरी बघवलेलं नाहीये, म्हणून ही गोष्ट तुमच्या घरामध्ये त्यांनी पाठवलेली आहे, पण ती खाण्यातून दिली आहे. आणि आता जर आपण हे तोडगे केलेले आहेत ना, याच्यामुळे ती व्यक्ती आता तुमच्या घरी येणार नाही, ती तुमच्या दारात पण येणार नाही, असं सांगितलं होतं. तर आपल्या सोनूला गंडे दोरे बांधले, हे ते सगळे एकदम रिलॅक्स झाले की बाबा चला आता व्यवस्थित आहे सगळं. आणि मग सोनू आपल्या घरी गेल्यानंतर हे वाट बघतात की बाबा कोण येतंय आपल्याकडे डिश घेऊन काय. आणि हे टेस्ट करण्यासाठी त्या काय करायच्या, स्वतः काहीतरी वेगळं बनवायच्या आणि सगळ्यांनी म्हणजे ज्या ज्या ठिकाणी त्या जेवण देत होत्या सगळ्यांना द्यायच्या. फक्त एक लेडीज अशी होती की ती म्हणजे जरी त्यांनी काही केलं ना, तर नको आज आम्ही खाणार नाहीये, ती एकतर घेतच नव्हती. आणि घेतली ना तर ते रिटर्न आपण भांड परत आपण काहीतरी बनवून देतो, तर ते रिटर्न पण देत नव्हती. तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की हे जे काही केलेलं आहे ते त्या बाईनी केलेलं आहे म्हणून. मग ते झालं. आता ह्यांच्या लक्षात आलं की हे बाईनी केलेलं आहे. आणि जेव्हा ते सगळे तोडगे केले होते ना, तर तेव्हा त्यांनी सांगितलेलं ते जे काही केलेलं आहे खूप स्ट्रॉंग एंटिटी होती ती. आणि ती एवढ्या सहजासहजी या गंडादोऱ्यांनी किंवा त्या उतार्यांनी ती कव्हर होणार, म्हणजे ती थांबेल पण ती पूर्णपणे जाणार नाही. आपण जे म्हणतो ना की बाबा एकदाच सुटलो आपण त्या प्रॉब्लेम मधून, ते तसं नाहीये. हे तात्पुरता एक पॉज घेतलेला आहे असं समजायचं. मग त्याला फक्त एक सांगितलं होतं की दुधाची कुठलीच गोष्ट सोनूला देता कामा नये. मग ते पनीर असू द्यात किंवा
आपला चहा असू द्यात, काही दुधाचं कुठलीच गोष्ट द्यायची नाही, पेढा वगैरे पण नाही. पण मम्मी पप्पा अगदी डोळ्यात तेल टाकून ते बघायचे. परत बाहेरून कोणाचं जेवण आलं तर हे लिटरली खात नव्हते. तर मग सगळं व्यवस्थित चालू होतं आणि असं शेजारी कोणाच्या तरी घरी फंक्शन होतं आणि तेव्हा हे सगळे गेले. आता हा नॉर्मल झालाय म्हटल्यावरती मम्मी पप्पांनी पण त्याला, आणि लहान मुलं कशी गेली की त्या मुलं खेळत असतात, तर हा तसा सेपरेट राहिला होता. आणि त्यांचा मुलगा आधीच जेवला आणि जेवणाचा मेनू होता श्रीखंड पुरी. आता श्रीखंडामध्ये पण दूध येतं आणि हे त्यांच्या लक्षात आलं नाही आणि सोनूने ते खाल्लं. श्रीखंड जसं खाल्लं आणि घरी येता येता जे काही गंडे दोरे बांधले होते ते ऑटोमॅटिकली हा स्वतः सोडून टाकत होता. आणि जसा तो घरामध्ये एंटर झाला, आता ह्यांची झोपायची वेळ झाली होती आणि सोनू लगेच म्हटला, पप्पा आपल्या घरातून कोणतरी जाणार आहे. अच्छा, तर माझी स्टोरी एवढीच होती, कारण ती इथून पुढे काय झालं ना, हे मला माझ्या वहिनीने अजून नाही अपडेट दिलेलं. तर मग तुम्हाला ही कशी वाटली स्टोरी मला नक्की सांगा. तर हा अनुभव कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच अंगावर शहारे आणणारे अनुभव ऐकायचे असतील तर दर शनिवारी रात्री 11:30 वाजता आपल्या चॅनलवर भूतांचे किस्से नावाचं लाईव्ह हॉरर सेशन असतं, ज्यामध्ये प्रेक्षकांनी स्वतः अनुभवलेल्या भयानक घटना ते स्वतः शेअर करतात. तेव्हा तुमच्याकडे देखील असे भूतांचे किस्से असतील तर ते तुम्ही स्वतः आमच्यासोबत शेअर करू शकता. आणि हो, असेच रिअल हॉरर एक्सपिरियन्सेस ऐकण्यासाठी काजवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. भेटूया लवकरच. तोपर्यंत काजव्यासारखे नेहमी चमकत राहा. शुभरात्री.